म्हणजे बैल होत नाही, त्यासाठी साथीवंत वासरूच असावं लागते। गडिंग्लजमध्ये 2 दिवसापूर्वी जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण यांच्या नेतृत्वात MSCB कार्यालयावर भार नियमनाच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेले होते। या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी हे सामील झालेले होते आणि त्या आंदोलनादरम्यान चंदगड विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत शिवाजीराव पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अमर चव्हाण यांनी टीका केलेली होती। या टीकेला उत्तर देण्यासाठी म्हणून आज लाईव्ह टुडे मराठी सोबत आमदार शिवाजीराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि मुगळी गावचे सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे आज आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, मोर्चाला आपण गेलेला होता, तुम्ही देखील त्या मोर्चामध्ये सहभागी होता। मोर्चा खरं तर भार नियमनाच्या विरोधामध्ये होता आणि त्यावेळेत अमर चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्यावर टीका केलेली होती। त्या टीकेला तुम्ही उत्तर देणार आहात। गुरुवारी जे आंदोलन होतं ते भार नियमनाच्या विरोधात आंदोलन होतं। आंदोलनासाठी मला पण निमंत्रण म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून मला माहिती मिळाली होती आणि ते शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली बडगाव असतील, मुगळे असतील, नूल असतील, खमलेटे असतील, जरळी असतील या विभागातले शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि त्यासाठी मला निरोप मिळाला होता। त्यासाठी आम्ही आंदोलनाला गेलो होतो। अशा कोणत्या व्यक्तीविरोधात किंवा कोणत्या सरकारच्या विरोधात आंदोलन नव्हतं, पण काय कळालं नाही की अमर चव्हाण साहेबांनी अचानकच का आमदार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात त्यांनी वल्गना केली। आमदार साहेबांच्या बरोबर बोलताना त्यांनी म्हटले की गडिंग्लज विभागाचं नावच घेत नाहीत, पण चंदगड विधानसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर तिलारीपासून भडगाव, कळवी कट्टे ते हिटणीपर्यंतची सगळी गावे समाविष्ट होत्यात। हे माझ्या मते अमर चव्हाण यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना ह्या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे होती। त्यांनी पण आता उद्या जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळी त्यांनी एखादा विषय मांडणार असतात त्यावेळी त्यांनी भडगाव महागाव गट म्हणतील किंवा निश्चित आम्ही अपेक्षा करतो त्यांनी कदाचित भडगाव, मुगळी, खमलेटी, तनवडी, शिंदेवाडी, चन्नेकोपी, हरवी, कोर्द, हरवी प्रत्येक गावाचं नाव घेणार आहेत काय किंवा त्यांनी त्याप्रमाणे नाव घ्यावं म्हणजे आम्हाला पण उद्या सांगायला बरं की यांचं खमलेटीकडे लक्ष आहे, तनवडीकडे लक्ष आहे। आणि एखादा नेता ज्यावेळी चंदगड विधानसभा म्हणतो त्यावेळी त्या पूर्ण प्रत्येक गावात असणाऱ्या गल्ली बोळाचे सुद्धा त्यामध्ये प्रश्न येत असतात। त्यामुळे त्या गोष्टी आम्हाला काय त्यावेळी मी तिथं बोलण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलनाची दिशा बदलू नये, मूळ विषयापासून आपण भरकटू नये यासाठी मी बोललो नाही। आणि त्याचबरोबर त्यांनी सर्वात खोटारडा आणि बनावट असं मुख्यमंत्री बघितलो नाही असं त्यांनी त्यावेळी वक्तव्य केलं। पण त्यांना सांगू इच्छितो 46 लाख जे शेतकरी आहेत त्यांचे जे वीज बिलं माफ करण्याचं काम या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने काम केलेलं आहे। त्याचबरोबर आजपर्यंतची महाराष्ट्रातली सर्वात मोठी जी शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना आहे ती सुद्धा योजना देवेंद्र फडणवीस महोदय, मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्व शासन किंवा सरकारने केलेलं आहे। त्याचबरोबर अमर चव्हाणांनी लक्षात घेतलं पाहिजे होते की त्यांनी सत्तेमध्ये आहेत, त्यांनी जिल्हा परिषदमध्ये भाजपाबरोबर मांडीला मांडी लावून बसतात। ते भाजप जे आहे महाराष्ट्रातली सर्व भाजप आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते। सत्तेसाठी भाजप पाहिजे आणि लोकांना खुश करण्यासाठी म्हणून जर आपण ही वल्गना करत असाल तर ती चुकीची आहे। मला वाटतं की दिशाभूल करणे, लोकांना खुश ठेवण्यासाठी आपण वल्गना करणे चुकीचं आहे। कारण यापूर्वी पण मला अमर चव्हाणांचा अनुभव आलेला आहे। हरवी कारखान्याबद्दल त्यांनी पण अनेक वेळा वक्तव्य केलेले आहेत, पण ज्यावेळी जिल्हा परिषदची निवडणूक आली त्यावेळी तिथल्याच पदाधिकाऱ्यांच्या हिमतीवर, तिथल्याच पदाधिकाऱ्यांच्या पाठबळावरती ते जिल्हा परिषदमध्ये गेलेले आहेत। त्यांनी आता सविस्तर हळवी कारखाना असेल किंवा तिथले सभासद असतील विसरलेले आहेत, हे गौळदेव आणि तिथले सभासद शेतकरी विसरलेले नाहीत, ह्याची दखल अमर चव्हाणांनी घेतली पाहिजे। त्याचबरोबर एक म्हण आहे, बेडूक लय ओरडलं म्हणजे बैल होत नाही, त्यासाठी साथीवंत वासरूच असावं लागते। त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की अशा कोणत्या मोर्चामध्ये शेतकरी म्हणून ज्यावेळी इतर पक्षाचे मंडळी सहभागी होत असतात त्यावेळी त्या मूळ मुद्द्याला सोडून लोकांना खुश करण्यासाठी यांनी ह्यापुढे वक्तव्य करू नयेत। आणि 1.5 वर्षातच आमदार साहेबांनी काय काय कामं केलेले आहेत त्याचे तुम्हाला व्हिडिओ मी पाठवतो। गडिंग्लज, चंदगड, आजऱ्याचं किती वेळा नाव घेतलेलं आहेत त्यांच्या पाठीवरती, किंवा आम्ही जे गडकरी म्हटलं जातं अमर चव्हाण यांनी आम्हाला, त्या आमचे जे श्रद्धास्थान आहे सामानगडसाठी त्यांनी 5 कोटीचा निधी लावलेला आहे। त्यांच्या गावात सुद्धा चन्नेकुपीमध्ये आमदार साहेबांनी लाखोचा निधी लावलेला आहे, मुगळीमध्ये लाखोचा निधी लावलेला आहे। सवंग प्रसिद्धीसाठी किंवा परत एकदा म्हणतो की मी आपल्या बरोबर आलेल्या लोकांना खुश करण्यासाठी असे वक्तव्य करणे बरोबर नाहीत। तुम्हाला सत्तेसाठी भाजप पाहिजे, नाहीतर तुम्ही आता उद्या अभिनंदनाचा ठराव होणार आहे जिल्हा परिषदमध्ये, त्यावेळी तुम्ही हे म्हणजे कर्जमाफी असेल किंवा वीज बिल माफीसाठी असेल त्यावेळी तुम्ही विरोध करणार का त्याला समर्थन करणार हे पण का ठरवेल किंवा आम्ही बघण्यासाठी उत्सुक आहोत। लाईव्ह टुडेच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आपण एखाद्या व्यक्तीवरती बोलत असताना आपण त्या गोष्टीची
खातर जमा करून भान ठेवून घेऊन बोलला तर बरं होईल, नाहीतर यापुढे आम्हाला जशास तसे उत्तर देण्यास आम्ही काही कमी पडणार नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील जे महायुतीचे सर्वच नेते मंडळी असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री महोदय असतील किंवा महत्त्वाच्या पदावर असणारे पदाधिकारी असतील, हे सर्वजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली कामगिरी चालू आहे. यामधील कोणतेच मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील, खासदार असतील, हे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलत नाहीत. आणि उलट अर्थी विरुद्ध दिशेला बघितलं तर अमर चव्हाण जिल्हा परिषद सदस्य हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलत असतात. त्यामुळे अमर चव्हाणांनी स्वतःची उंची तपासूनच यापुढे आपले वक्तव्य केले तर उचित ठरेल. 2 दिवसापूर्वी जे अमर चव्हाणने टीका केलेली होती त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. अमर चव्हाण यांना सरळ इशारा दिलेला आहे. बेडूक लई ओरडलं तर बैल होत नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यापुढे तुम्ही मुख्यमंत्री असतील किंवा विधानसभेचे आमदार असतील यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आपण सुद्धा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा आज अमर चव्हाण यांना लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून दिलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.